पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गुरुदेवाय नमो नमः। श्रोतृ मायबापांनो, गेल्या अनेक दिवसापासून आपण संत चरित्राचा विचार करतो आहे आणि ह्या संत चरित्रामध्ये आपण अनेक संतांचे चरित्र आजपर्यंत बघितलेले आहेत। त्या संतांमध्ये जवळपास आपण जेवढे संत बघितलेले आहेत सर्व संत वारकरी संप्रदायाशी निगडित आहेत। परंतु आज ज्या संतांचा आपल्याला विचार करायचा आहे ते परमयोगी सेगाव निवासी श्री संत गजानन बाबा यांच्या चरित्राचा आज थोडासा आपल्याला आढावा घ्यायचा आहे। गजानन महाराजांचं चरित्र हे सुद्धा खूप अलौकिक आणि दिव्य चरित्र आहे। गजानन महाराजांच्या चरित्रा संदर्भात बोलायचं जर ठरवलं तर बाबांचं चरित्र हे सर्व साधकांसाठी अमृताचं काम करतं। एक तर बाबांचं चरित्र हे परमपवित्र आहेच, त्यात संशय नाही, पण बाबा हे संन्यासी वृत्ती आणि योगनिष्ठ योग साधना संपन्न असलेले। आता पहिला शब्द जो वापरला बाबा संन्यासी वृत्तीचे, तर संन्यासी म्हणजे कोण? तर माझ्या ज्ञानोबारायांना विचारलं की माऊली संन्यासी कोण, कोणाला संन्यासी म्हणावं? तर ज्ञानोबाराय म्हणतात, मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतकरण, अर्थात तो संन्यासी जाण निरंतर। ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याचं मन मी आणि माझं हे तत्व विसरलं असा जो आहे, असा दिव्य पुरुष, असा परमपुरुष तो संन्यासी आहे। संन्यासी फक्त वेशाने नसावा, संन्यासी हा अंतकरणाने असावा। नाहीतर मग संन्यासी म्हणायला नाथबाबांना जरी विचारलं तरी नाथबाबा सुद्धा म्हणतात संन्यासी, मग असे अनेक नावारूपाचे संन्यासी खूप आहेत। नावाचे संन्यासी आहेत, काही रूपाचे संन्यासी आहेत, की बहुरूपी धरी संन्याशाचा वेश आणि पाहुणी तयास धन देती, म्हणजे नाथबाबा हरिपाठामध्ये म्हणतात। पण गजानन बाबांच्या संदर्भामध्ये, संत गजानन महाराजांच्या संदर्भामध्ये असं म्हणता येणार नाही। कारण बाबांचं जीवनचरित्र जर आपण बघितलं तर बाबांच्या जीवनचरित्रामध्ये आपल्याला अशा अनेक लाखो गोष्टी अशा जाणवतील, लाखो विषय असे जाणवतील की ज्या विषयाने बाबा अंतकरणाने संन्यासी होते हे आपल्याला जाणवेल। आणि असे असणारे श्री संत गजानन बाबा आणि बाबांचं चरित्र आज आपल्याला बघायचं आहे। तर बाबांच्या चरित्रा संदर्भामध्ये, बाबांचं चरित्र बघण्याच्या अगोदर मला असं वाटतं की आपण थोडंसं बाबांच्या अगोदरचा कालखंड बघूया की काय झालं। विदर्भ प्रांतातील शिवपुरी नावाचं गाव, विदर्भ प्रांतात बरं का हे गाव शिवपुरी, आणि शिवपुरीचं त्या शिवगाव, शिवगाव आणि शिवगावाचं पुढं सेगाव असा अपभ्रंश होऊन त्या गावाचं नाव सेगाव पडलं। या शेगावामध्ये खूप चांगले आणि प्रतिष्ठित धनवान लोक राहत होते। पाटील समाज या गावामध्ये भरपूर रहिवास करायचा आणि त्या काळामध्ये जातीय वर्ण ही बी चांगल्या प्रकारे समाजामध्ये रुजलेली होती। कारण ही जी घटना आहे ही 1800 शतकातली घटना आहे। आता विषय असा आहे की बाबांचा जो प्रगट दिन आहे, जे प्रागट्य आहे ते कसं झालं आणि कधी झालं याच्यावर थोडंसं आपण प्रकाश टाकू। सगळ्यात पहिला मुद्दा महत्वाचा म्हणजे बाबा शेगाव स्थानी आले ते कशाकरिता आणि कधी बाबा शेगावामध्ये दिसले। काय झालं, त्या शेगावामध्ये देवीदास पातुरकरांचा एक वंशज होता, ज्याची शाखा मध्यान दिन होती आणि तो मठाधिपती होता। एके दिवशी काय झालं, त्या देवीदास पातुरकरांच्या मुलाचं ऋतुशांतीचा कार्यक्रम त्या शेगावामध्ये करण्याचं आयोजन केलं त्यांनी घरच्या घरी, की आपल्या मुलाचा ऋतुशांतीचा कार्यक्रम करावा। मग ब्रह्ममुहूर्तावर उठून त्या ऋतुशांतीचा कार्यक्रम सुरू झाला
आणि त्या ऋतुशांतीच्या कार्यक्रमासाठी विप्रवर्ग बोलवले. त्यानंतर त्याचे सर्व आप्तेष्ट मित्र परिवार जे असतील ते सर्वांना भोजनासाठी बोलवलं. सकाळपासून शांतीचा कार्यक्रम सुरू झाला आणि दुपारच्या वेळेस माध्यान्ह दिनामध्ये दिनाच्या माध्यान्हामध्ये त्या ठिकाणी सर्व लोक जेवण्यासाठी त्या ठिकाणी आले. आता एक दोन पंगती उठून गेल्या असतील कदाचित, परंतु त्यात काय झालं, बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत कुलकर्णी हे दोघ जण मित्र होते त्या शेगावामध्ये. दामोदर पंत कुलकर्णी आणि बंकटलाल अग्रवाल हे दोघ जण मित्र होते. आता यांनाही त्या देवीदासाने बोलवलं की पाटील तुम्ही या, कुलकर्णी बुवा तुम्हीही या, मुलाची ऋतुशांती आहे त्याच्यासाठी तुम्हालाही भोजनासाठी बोलवतो. झालं, 2-3 पंक्ती उठून गेल्या असतील आणि त्या पंक्तीचं जे उरलेलं जे होतं पत्रावळी, जे आपण म्हणतो पत्रावळी खाली ठेवलेली, त्या पत्रावळीवर त्या पत्रावळी उचलून बाहेर टाकले देवीदास बुवांनी. आणि त्याच्यानंतर हे दोघ जण थोडे उशीर झाला म्हणून लगबगीनं त्या शेगावातूनच येत होते त्या देवीदास पंताच्या घरी. येता येता त्यांना एक दृश्य दिसलं आणि तो दृश्य जे दिसलं तो दिवस होता माघ वद्य सप्तमी. तसं बाबांच्या त्या ग्रंथामध्येच दासगणू महाराजांनी बाबांच्या ग्रंथामध्येच ती तिथे लिहून ठेवलेली की शेगाव माघ मासी वद्य सप्तमीच्या दिवशी हा उदय पावला ज्ञानरासे पदनाते तारावया. माघ वद्य सप्तमीला बाबांच्या प्रागट्य दिनाचा दिवस मानला जातो, कारण ह्याच दिवशी बंकटलालांना आणि त्या दामोदर पंतांना बाबा दिसलेले होते. त्यांनी बघितलं की अरे, आणि बाबांचं कृत्य असं होतं गजानन महाराजांचं की त्या पत्रावळीवरचं ते सर्व जे काही शीत आहे तर ते शीत एक एक शीत वेचावं आणि तोंडात घालावं. महाराज याच्यात बाबांचं जे कृत्य दिसलं हे खूप अलौकिक आणि आघात कृत्य आहे. तसं बाबा योगी महापुरुष, आणि योगी महापुरुष असताना बाबांना अशक्य काहीही नव्हतं. बाबा पंचपक्वान्नाचं जेवण त्या ठिकाणी बोलू शकत होते, पण बाबांना तुमच्या माझ्यासारख्याला सांगायचं होतं की बाबांनो, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि अन्नाला कधीही तुम्ही डावलू नका, अन्नाचा अवमान करू नका. म्हणून बाबांनी ते एक एक शीत वेचून खायला चालू केलं. ते बंकटलालाने आणि त्या दामोदर पंतांनी बघितलं आणि त्या बंकटलालाने लगेच ओळखलं की हे कोणी साधारण व्यक्ती असू शकत नाही. मग त्या बंकटलालाने पाहिल्यानंतर बरं, त्यांच्या अगोदर कित्येकही लोक गेले होते त्या देवीदास पंतांकडे जेवण्यासाठी. सगळ्यांनी त्यांना पाहिलं, पण कोणाच्याही मनात हे आलं नाही की हे संत महात्मे असतील का कोणी असेल बा सिद्ध पुरुष असेल म्हणून. जे ते यायचे वेडापिसा म्हणून निघून जायचे, कारण बाबांच्या अंगावर येत किंचितही वस्त्र नव्हतं. दिगंबर अवस्थेमध्ये बाबा त्या ठिकाणी तारुण्य अवस्थेमध्ये, म्हणजे असं समजा की 17-18 वर्षाचे बाबांचं तिथं वय असावं, अशा हिशोबाने बाबा तिथं प्रगट झाले आणि तो बाबांचा प्रगट दिन असा समजला जातो. झालं जेवण वगैरे, सर्वांची जेवण झाले आणि मात्र बंकटलाल आणि दामोदर पंत तिथंच थांबले आणि त्यांनी बाबांना विचारलं, बाबा तुम्ही हे का खाता? तुम्हाला आम्ही पत्रावळी आणून देतो, स्वच्छ सुंदर असं अन्न आणून देतो तुम्हाला. सांगितलं त्या अन्नात आणि ह्या अन्नात फरक सांग मला, आणि म्हणजे मग मी तुझं ते दिलेलं अन्नही खाण्याकरता तयार आहे. आणि ज्यावेळेस असं बोलले त्यावेळेस बंकटलालाचे शब्द बंद झाले. बाबांनी येथेच्या तिथंच त्याच्यावरच ताव मारला. जे अन्न खाली पडलेले होतं तेच बाबा खाल्लं आणि बाबांनी तृप्तीचं ढेकर देऊन आता बंकटलालाला असं वाटलं की आता बाबांना आपण पाणी आणून द्यावं. म्हणून बंकटलालाने आणि दामोदर पंताने हात जोडून सांगितले, बाबा आम्ही तुम्हाला पाणी आणून देतो, पाणी आमच्या हातचं पाणी तरी प्या. दामोदर पंताकडे आणि त्या बंकटलालाकडे बघितलं आणि बाबांनी स्मित हास्य करून सांगितलं, तुम्हाला गरज असेल तर द्या, अन्यथा मला पाण्याची गरज नाही. कारण पाणी हे तुमच्या घरातलं काय आणि पाणी दुसरीकडचं काय, आम्ही सगळं पाणी माझ्यासाठी एकच आहे. आणि असं म्हणून देवीदास पंताकडे हे दोघ जण पाणी आणण्याकरता गेले आणि बाबांनी तिथून धूम ठोकली, म्हणजे बाबा तिथून उठून पळाले आणि समोरच त्या देवीदास पंताच्या घराच्या समोर एक आळ बांधलेला होता. त्यावेळेस जनावरांना पाणी पिण्यासाठी, कारण वऱ्हाड प्रांतामध्ये त्या विदर्भ प्रांतामध्ये त्यावेळेस आणि
दुष्काळ असायचा म्हणून पाणी पिण्यासाठी जनावरांना एक आहाळ बांधला होता. त्या आहाळात एकतर जनावरांना पाणी पिण्याचा आहाळ, दुसरी गोष्ट त्या आहाळामध्ये स्वच्छता नाही, पानं पडलेले झाडांची, धूळ बसलेली, शेवाळ आलेलं. पण बाबांनी गेले, ते पाण्याचे सर्व शेवाळ बाजूला केलं आणि त्याच्यातलं यथेच्छ पाणी बाबांनी पिले. याचा अर्थ बाबांनी सांगून दिलं की बाबा, अन्न आणि पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. ह्या गोष्टी आम्ही जोपासल्या पाहिजे, सांभाळल्या पाहिजे, याचा आदर केला पाहिजे. जोपर्यंत आम्ही अन्न आणि पाण्याचा आदर करत नाही तोपर्यंत आम्हाला याची जाणीव होणार नाही. बाबांनी पाणी वगैरे पिलं आणि मग मात्र त्या बंकटलालाच्या लक्षात आलं की हा कोणी साधारण व्यक्ती नसून हा कोणीतरी योगी महात्मा आहे. असे बाबांचे हजारो चमत्कार आपल्याला बघायला मिळतील. अर्थात मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की संत महात्मे चमत्कार करत नाहीत, ते त्यांच्याकडून होत असतात, हे पहिल्यापासून लक्षात ठेवा. आणि गजानन महाराजांचं जे चरित्र आहे, हे चरित्र श्री संत दासगणू महाराजांनी लिहिलेलं आहे. आता दासगणू महाराजांचाही इतिहास फार मोठा आहे आणि दासगणू महाराज हेही फार मोठे संत आहेत. परंतु दासगणू महाराजांनी मात्र बाबांचा 21 अध्यायाचा असा भला मोठा ग्रंथ लिहिलेला आहे. 21 अध्यायाचा ग्रंथ आहे बाबांचा. आणि बाबांच्या पहिल्या अध्यायामध्येच उष्ट्या पत्रवाळीवरील, आता जसं मी तुम्हाला बोललो की पहिल्या अध्यायामध्येच बाबांचे जे प्राकट्य झालं, ते प्राकट्य बाबांचं त्या देवीदास पंताच्या घरी झालं आणि ते पत्रावळीवरचे शीत उष्टे खात असतानाच झालेलं आहे. त्यानंतर दुसरा जो अध्याय आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये बाबांच्या बंकटलालाच्या घरी जाण्याची लीला आहे. तिथून मग त्या बंकटलालाने बाबांना आग्रह केला आणि बंकटलालाने सांगितलं की महाराज, तुम्ही माझ्या घरी येऊन राहावं, असं बाबांना त्यांनी आग्रह केला. मग बाबा गेले, राहिले वगैरे. त्याच्यानंतर बाबांच्या त्या तिसऱ्या अध्यायामध्ये जे आहे, तो तिसऱ्या अध्यायाचा जानकीराव देशमुख, त्याला मरणावस्था प्राप्त झाली होती जानकीराव देशमुखांना. परंतु जानकीराव देशमुख शेवटच्या कालखंडात असताना सुद्धा जानकीराव देशमुखांच्या काही नातेवाईकांनी सांगितलं की अहो, आता हे शेवट जाणारच आहेत, तर मग एक काम करा, बंकटलालाच्या घरी जे साधू महात्मे थांबलेले आहेत ना, त्या साधूंचं तीर्थ घेऊन या, अंगारा घेऊन या आणि जानकीरामांना देऊन बघा, काय फरक पडला तर. आणि असं म्हटल्यानंतर त्यांच्या पत्नीने मात्र विचार केला की का आता जर तसेही हे जर जाणारच असतील तर आपल्याला प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही. म्हणून त्या जानकीरामाच्या पत्नींनी मुलाला सांगितलं की बाबा जा आणि त्या बंकटलालाच्या घरी जाऊन बाबांच्या चरणाचं तीर्थ घेऊन ये आणि ते तीर्थ घेऊन येऊन यांना दे. पण तीर्थ आणि अंगारा बाबांच्या चरणाचा ते जानकीरामांसाठी घेऊन आले आणि महाराज बघता 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 मरणासन्न अवस्थेला पोहोचलेले जानकीराम बाबांच्या तीर्थाने, पदाच्या तीर्थाने आणि बाबांच्या त्या अंगाऱ्याने ते जानकीराम देशमुख उठून बसले आणि व्याधीमुक्त होऊन गेले. हा तिसऱ्या अध्यायामध्ये बाबांच्या त्या अध्यायामध्ये आपल्याला जाणवतं ग्रंथामध्ये. त्याच्यानंतर चौथ्या अध्यायामध्ये त्या शेगावामध्येच बाबांना चिलीम ओढण्यासाठी अग्नी लागत होता. अग्नी लागत असताना सर्व ते त्यांचे बाबांचे जे काही शिष्य होते, बंकटलाला असतील, दामोदर पंत असतील वगैरे, त्यांचे सर्वच त्यांनी विचार केला की आपण काय करू, अग्नी मागून आणू. बाबांनी सांगितलं जा कोणाकोणतरी अग्नी घेऊन या. त्या शेगावामध्ये एक सोनाराचं दुकान होतं, त्या सोनाराकडे गेले आणि त्या सोनाराला सांगितलं की बाबांना चिलीम ओढायची, तुमच्याकडून थोडंसं तुमच्या भट्टीतला थोडासा विस्तव आम्हाला द्या. परंतु त्याने साफ नकार दिला आणि बाबांची निंदा नालस्ती केली की तो नागडा, तो वेडा, तो पिसा, तुम्ही त्याच्या नादी लागले आणि त्या वेड्याच्या नादी लागून तुम्ही माझ्याकडे आले. अरे तुम्हाला अक्कल आहे का? सकाळची वेळ आहे, बोहणी झालेली नाही माझी अजून, तुम्ही खुशाल माझ्याकडे अग्नी मागता. पळा म्हणे इथून, त्याला अग्नी बिग्नी काही देणार नाही. आणि मग तिकून आल्यानंतर त्यांनी सांगितलं बाबा असं असं झालं. बाबांनी सांगितलं काळजी करू नका, आपल्याला अग्नीची गरज नाही. बाबांनी चिलीम भरली, हातात धरली तोंडापुढं आणि बंकटलाला सांगितलं तू फक्त काडी धर. म्हणजे काड्याच्या पेटीची काडी नाही बरं का, साधारण काडी, कोणती एखादी काडी उचल आणि चिलमीवर धर. आणि चिलमीवर बंकटलालाने काडी धरता क्षणी बाबाने ती चिलीम बिगर अग्नीची पेटून दाखवली
हा 4थ्या अध्यायामधला कथाभाग आहे. आणि 5व्या अध्यायामध्ये त्या भास्कर पाटलाच्या विहिरीला बाबांनी पाणी आणून दिलेलं आहे. काय झालं, भास्कर पाटील शेती करण्यासाठी, भास्कर पाटलाची शेती होती आणि भास्कर पाटील मात्र त्या त्या शेतीमध्ये काहीतरी त्याचं काम चालू होतं आणि तिथं एवढ्या सगळ्या परिसरातून फक्त तिथंच भास्कर पाटलाच्या मळ्यातच थोडंसं हे आलेलं होतं, काय हिरवं हिरवं काहीतरी आलेलं होतं. मग बाबांना असं वाटलं तिथं पाणी प्यायला मिळेल दुपारच्या वेळेस उन्हाळ्यामध्ये. बाबा त्या भास्कर पाटलाकडे गेले आणि भास्कर पाटलाला सांगितलं, पाटील मला तहान लागलेली आहे, मला पाणी देता का प्यायला? तर बाबांना ज्या वेळेस पाहिलं तर बाबांची अवस्था अशी होती की नग्न अवस्था, अंगावर कपड्याचा तपास नाही आणि वेड्यासारखं राहणं. कारण बाबा कधीही त्यांनी स्वतःचं वर्चस्व कधी दाखवलेलंच नाही. महत्व हरपे, मोठेपण लपवे. संतांची ही किमयाच राहते की स्वतःला कधीही मोठं म्हणून द्यायचं नाही, स्वतःचं महत्व लपवून ठेवायचं. आणि भास्कर पाटलांनी काही त्यांना ओळखलं नाही आणि भास्कर पाटील म्हणे, अरे मूर्खा, वेड्या, माझ्याकडे पाणी मागायला आला म्हणे, इथं पाण्याचा तपास आहे का म्हणे, मी घरून पाणी आणलंय म्हणे हा घागरभर आणि त्यात तुला देऊन मग मी काय पिऊ म्हणे दिवसभर. भास्कर पाटील नाही नाही ते त्यांना बोलले, पण बाबांनी एक शब्दही भास्कर पाटलांना निरुत्तर केलं नाही. बाबा गपचूप खाली मान घालून ऐकत राहिले आणि तिथूनच काही सेकंदाच्या अंतरावर एक कोरडी विहीर पडलेली होती, कोरडी, जिला पाणीच नव्हतं. सगळे दगड गोटे होते आणि तिला अनेक वर्षापासून पाणी नव्हतं. अशा त्या विहिरीजवळ बाबा गेले आणि बाबांनी सांगितलं, बरं म्हणे भास्करा, तू मला पाणी देत नसशील तर मग तिथं विहीर आहे म्हणे, जातो तिथं त्या विहिरीला विनंती करतो. भास्करानं सांगितलं, हो जा जा म्हणे, जा जा, वेडास तू म्हणे, वेडा कुठला, जा म्हणे पाणी पे तिथे जाऊन. बाबा गेले, विहिरीत पाहिलं तर पाणी नव्हतंच, अक्षरशः एक तिळभरही पाणी तिला नव्हतं. अनेक वर्षापासून कोरडी पडलेली विहीर. आणि बाबाने मात्र त्या ठिकाणी माझ्या नर्मदा मैयाची विनंती केली आणि नर्मदेला सांगितलं, मैया तुला यावं लागेल, आता ही तर माझीच नाही तर ह्या परिसरातील सर्व लोकांची तहान तुला भागवावी लागेल, क्षुधा भागवावी लागेल. आणि अशी बाबांनी विनंती केली. वर बघितलं आणि पाहता पाहता महाराज ती विहीर काठोकाठ भरली. हे दृश्य जेव्हा त्या भास्कर पाटलाने पाहिलं त्यावेळेस भास्कर पाटलाने येऊन विनंती केली आणि सांगितलं, महाराज मी तुमचा अधिकार ओळखला नाही, मला क्षमा करा, मी मी तुमचं बालक आहे आणि बालक जर चुकलं तर बाप आपल्या बालकाला काही शिक्षा देत नाही. अशा प्रकारे पाटलांनी विनंती करून बाबांनी त्याला क्षमाही केली. आणि आजही त्या विहिरीला 24 तास 12 महिने आणि 18 काळ पाणी त्या विहिरीला आजही तसंच आहे. पूर्ण परिसरात दुष्काळ पडला तरी ती विहीर मात्र कधीही आटत नाही. असं 5व्या अध्यायामध्ये या बंकटलालांनी काय केलं, आपल्या मळ्यामध्ये ते कंस खाण्यासाठी बाबांना घेऊन गेले आणि कंस जमा केले आणि एका ठिकाणी त्या झाडाखाली, मोठ्या चिंचीच्या झाडाखाली ते कंस भाजावेत म्हणून बाबांना एक ठिकाणी आगती पेटवली, त्याच्यामध्ये कंस भाजायला सुरू केले आणि ती कंस भाजत असताना त्याचा धूर झाला आणि त्या धुराच्या द्वारे वर बसलेले जे आग्या मोहोळ होतं ते आग्या मोहोळ उठलं आणि ते आग्या मोहोळ उठल्यानंतर आता बाबा कंस खायला येणार म्हणून बरेचसे लोक बाबांसंग आले होते आणि सगळ्यांना असं वाटलं बाबांचा प्रसाद मिळेल, खायला जाऊ जरा मळ्यामध्ये बंकटलालाच्या कंस खाऊ वगैरे. आणि जेव्हा ते मोहोळ उठलं महाराज आणि लोकांना जेव्हा चावू लागलं, लोकांनी तिथून धूम ठोकून जो तो आपापल्या घरी निघून गेला, तिथं थांबला सुद्धा नाही. आणि मग मात्र त्या बंकटलालाला खूप दुःख झालं की माझ्यामुळं बाबा तुम्हाला किती त्रास सहन करावं. आणि सगळ्या माशा बाबांच्या अंगावर बसल्या आणि बाबांनी सांगितलं, ऐका सर्वांनी यथेच्छ माझ्या अंगावर बसा, तुम्हाला जितकं चावायचं, जितकं माझं रक्तप्राशन करायचं तेवढं घ्या, पण कोणालाही चावू नका. बाबांनी आज्ञा दिली आणि मग मात्र त्या माशा बाबांच्या अंगावर बसल्या आणि खूप कडा 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 चावू लागल्या, पण बाबांना त्याची काही फिकीरच नाही. बाबा शांत बसलेले, निवांत बसलेले, अगदी शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जितः तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्ट येन केनचित ज्ञान. जसं माझे भगवान 12व्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगतात, अर्जुना साधूची स्थिती अशी अशी शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जितः.
जसं असेल तसं पण समाधानी वृत्ती राहणं ही साधूची अत्यंत गरजेची आहे. आणि बाबा तसेच बसलेले होते. बंकटलालाच्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले. सांगितलं, बाबा माझ्यामुळं फार त्रास झाला बाबा, तुम्हाला काय करू बाबा मी? सांगितलं, बंकटलाला काहीच करू नको. आता ह्या माशांचं भोजन झालेलं आहे. मी यांना सांगतो की उठून तुम्ही तुमच्या स्थानावर जा. त्या माशांना सांगितलं, माशा उठून गेल्या, पण माशांचे जे काटे होते ते बाबांच्या अंगात रुतलेले होते. मग बंकटलालाला बाबांना बंकटलालाने सांगितलं, बाबा मी सोनार बोलवू का एखादा हे तुमच्या अंगातले काटे काढण्यासाठी? बाबांनी सांगितलं, बाबा सोनार वगैरे काही गरज नाही. योगशास्त्र येते मला, योग बले काट्याला, बाहेर काढतो त्याजला, सोनार कशाचं पाहिजे? बाबांनी सांगितलं, मला योगशास्त्र येतं म्हणे, मी योग बळाने हे काटे बाहेर काढतो. बाबांनी कुंभक केला आणि कुंभक करून रेचक करून ते जे अंगातले काटे होते ते सर्व बाहेर पडले आणि ते सगळे त्या बंकटलालाने पाहिले. मग बंकटलाला बाबांनी जवळ बोलवलं. बंकटलाला इकडे ये. बंकटलाला बोलून घेतलं, त्याच्या हातात हात दिला आणि सांगितलं, बाबा ही सगळी लीला मी कशा करता केली ते तुला सांगतो, ऐक. लाडू पेढे खावयास लोक जमती विशेष, परी साह्य संकटास कोणीही करेना. अशा प्रकारे बाबांनी त्या बंकटलालाला या 6व्या अध्यायामध्ये असा सुंदर असा निरोप दिलेला आहे की बाबा समाज आपल्याकडे येतो, पण आपल्याजवळ ज्या वेळेस आहे त्यावेळेस येतो, आणि आपल्याकडे जर काहीच नसेल तर समाज आपल्याला स्वीकारत नाही. हा बाबांनी निरोप त्या बंकटलालाला दिलेला आहे. 7व्या अध्यायामध्ये बाबांना त्या शेगावातील पाटील लोकांनी, पाटीलांच्या मुलांनी, आता ते कुस्ती खेळणारी मुलं, त्या सर्वांनी बाबांना बेदम मारायचं ठरवलं. का तर हा ढोंगी आहे, हा काही साधू नाही, हा कोणी संन्यासी नाही, त्याला मारायचं म्हणे. याचं कसलं काय आलं म्हणे याच्याकडं? बाबांना त्या मारुती मंदिरात बोलवलं आणि बाबांना सांगितलं, हे बघा, हे बघ म्हणे गोसावड्या, आम्ही तुला मारणार आहे. हे बघ, हे ऊसाच्या मुळ्या आणलेल्या मी तुला मारायसाठी. तू जर खरा संन्यासी असतील, खरा योगी असतील तर तुझ्या अंगावर वळ उमटणार नाही म्हणे. आणि मग ते 5-6 पोरांनी ऊस काढले महाराज. धपाधप धपाधप बाबाला दोपटून काढलं. बाबांनी एक क्षणभरही बाबा हल्ले नाही. बाबांना दुःखही नाही झालं आणि बाबांना सुखही नाही झालं. बाबा निवांत बसलेले होते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, आणि बाबांचा सर्व जाप चालू होता. यांनी हाणून मारून थकले आणि शेवटी थांबले. बघितलं तर बाबाच्या अंगावर किंचितही ओळ नव्हता कुठल्याच प्रकारचा. आणि बाबांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, मुलांनो, थकलात तुम्ही, या माझ्याजवळ, या बसा माझ्याजवळ. आता तुम्ही थकलात ना, मी तुम्हाला ऊसाचा रस देतो म्हणे. बाबांनी सगळे 10-12 ऊस एकत्र केले आणि असे मारात धरून पिळले. सगळ्या ऊसातला पार थेंबना थेंब रस काढून त्या सर्व मुलांना पाजला. ते मुलंही बाबांना शरण आले. 8व्या अध्यायामध्ये ही 7व्या अध्यायातली घटना. आणि 8व्या अध्यायामध्ये बाबांना काही काशीवरून ब्राह्मण गोसावी आले भेटायला की हा असा, हा तसा. या बाबांचं वर्चस्व त्यांना सहन झालं नाही, म्हणून बाबा त्या कृष्णाजी पंतांच्या मळ्यामध्ये बसलेले असताना ते गोसावी भेटण्यासाठी आले. बाबांनी बसलेल्या पलंगालाच आज्ञा दिली की आता तुम्ही भडका घ्या, तुम्ही पेटा. आणि महाराज तो पलंग पेटला आणि त्या साधूनं सांगितलं, या माझ्याजवळ बसा म्हणे. कृष्णाजी पाटलांना सांगितलं, वा त्यांचं बकुटं धरून त्यांना माझ्याजवळ बसवा म्हणे. ते घाबरू लागले, आता जळत्या पलंगावर कोण बसल? यांनी सोम केलं होतं ब्रह्मज्ञानाचं, पण हे मात्र खरे ब्रह्मज्ञानी होते बाबा. बाबाने सांगितलं, या माझ्याजवळ बसा. सांगितलं, मी बसू शकत नाही, माफी मागितली. आणि त्या गोसाव्यांचा सुद्धा बाबांनी असा गर्वहरण केला. त्याच्यानंतर टाकळीकर बुवांचा एक घोडा होता. त्या घोड्याचं त्या घोडा अतिद्वाड होता. आणि अतिद्वाड म्हणजे कोणीही गेलं का त्याला चावणार, लाथ मारणार वगैरे. पण एक दिवशी टाकळीकर बुवा एका ठिकाणी कीर्तन करत असताना बाबा त्याच्या घोड्याच्या 4 खुरांमध्ये जाऊन बाबा झोपले. आणि झोपले हे टाकळीकर बुवांनी पाहिलं आणि त्यांनी विचार केला की अरे बापरे, आपला घोडा इतका द्वाड आणि कोण झोपलं? म्हणून बघितलं तर साक्षात बाबा त्याच्या पायाखाली झोपलेले होते. आणि इतका द्वाड असलेला घोडा सुद्धा बाबांनी शांत केला. 9व्या अध्यायामध्ये ही कथा आहे. आणि 10व्या अध्यायातली कथा अशी आहे की त्याच गावामध्ये एक गाय होती. ती अतिशय, म्हणजे बाळापूरची गाय होती. ती बाळापूरची अतिशय द्वाड, म्हणजे मारणे, कोणाच्याही शेतात चरणे, अगदी कोणाला सोडत नव्हती. फार घोळसू मारायची गाय. बरोबर कुठेही खायची, त्याच्यामुळे तब्येतही तिची एकदम
अर्धांड झालेली होती. पण अशी गाय, एक दिवशी त्यांनी ठरवलं की या गायीचा खून करायचा, डायरेक्ट हिला गोळी मारायची, मारून टाकायचं या गायीला. म्हणून त्या सर्वांनी एकत्र केलं. पण ती गाय त्या गोळीला सुद्धा ऐकना, ती गोळीच तिला लागेना, कारण ती पळायची तेवढी चपळ होती आणि भरपूर. पण काय करावं काय करावं म्हणून बाबांनी एकाला दृष्टांत दिला की अरे त्या गायीला मारू नका, गाडीत घाला आणि शेगावला आणा. म्हणून त्यांनी विचार केला की अरे मग मारायची तर मग ती शेगावला नेऊन देऊ ना म्हणे गाय, म्हणजे गोहत्येचं पातं काही लागणार नाही आणि दान केल्यासारखं होईल. म्हणून ती द्वाड गाय बाबांच्या मठात आणली. कुठं? शेगावला. आणि शेगावला आणून ती गाय दिली आणि बाबांनी त्या गायीला एका क्षणात शांत केलं. आणि आजही त्या गायीचीच वंश परंपरा शेगावमध्ये, आजही तिचंच दुधाचे पदार्थ बाबांना नैवेद्यामध्ये राहतात. असा बाबांचा अलौकिक चमत्कार असो. 13व्या त्याच्यानंतर 11व्या अध्यायामध्ये बाबांनी एक ठिकाणी त्या आडगाव अकोली रानात, आडगाव अकोलीचं रान होतं, सर्वे नंबर 52 कावळे शिरता भंडाऱ्यात आज्ञा त्यासी केली स्वामींनी. काय झालं तिथं? कावळ्यांचा उत्पात माजला होता की कावळे आले खूप खायचे, दशक्रिया विधी वगैरे कोणाची असली का. एक दिवशी बाबांनीच असं विचार केला की ते कावळे तिथं आले आणि काही लोकांनी त्यांना मारण्यासाठी तीर कामटे आणले, मारू लागले. बाबांनी सांगितलं बाबा हो मारू नका, मी त्यांना सांगतो आजच्या दिवस खाऊ द्या, उद्यापासून कावळा इथे येणार नाही. आणि त्या दिवशी मात्र बाबांनी त्यांना खाऊ दिलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून कावळा आजपर्यंत त्या आडगाव गावामध्ये कावळाचं शिरत नाही, आजही नाही, तुम्ही बघितलं तर. असं बाबांचा अलौकिक अधिकार आणि दिव्य चमत्कार बाबांचे. 12व्या अध्यायामध्ये बाबांचा एक पितांबर नावाचा शिष्य होता. त्या पितांबरावर शेगावची काही मंडळी जायचे की हा आपल्या बाबांची कृपा लाटतो आणि याच्यामुळं आपल्याला कमतरता येते, म्हणून पितांबराला तिथून हाकलून दिलं. आणि बाबांनी सांगितलं पितांबरा माझा तुझ्यावर आशीर्वाद आहे, तू जा. म्हणून कोडोली ग्रामाला पितांबर आला, तिथे एक ठिकाणी थांबला. पण तिथंही पितांबराच्या हस्ते बाबांनी चमत्कार घडविला की एका वठलेल्या झाडाला, म्हणजे वाळलेल्या झाडाला पालवी पितांबराच्या हस्ते बाबांनी फोडली. असा 12व्या अध्यायामध्ये दासगणू महाराजांनी उल्लेख केलेला आहे. 13व्या अध्यायामध्ये एक महारोगी होता गोसावी. त्या महारोग्याला घरातून काढून दिलं आणि तो गोसावी बाबांची महती ऐकून शेगावला आला. बाबांच्या दरबारामध्ये सर्व चांगले चांगले लोक बसलेली होती. त्याला वाटलं मी कुष्ठरोगी, मी बाबांच्या दर्शनासाठी कसा जाऊ, प्रत्येकजण त्याला हुसकून लावायचा, म्हणून तो दरवाज्यातच बसला. पण बाबांचं त्याच्यावर लक्ष गेलं आणि बाबा उठून त्या लोकांमध्ये त्याच्यापर्यंत पोहोचले. जसं का बाबांच्या चरणावर तो नतमस्तक झाला, बाबांनी त्याच्या कमरेत एक लाथ घातली, त्याला उलथून पाडला आणि 2-4 फोवाडीतही लावल्या आणि शेवटी बाबांनी खकारून आपल्या तोंडातला बेडका त्याच्या अंगावर टाकला. त्याने तोच मलम केला आणि त्या महारोग्याने तो मलम करून आपल्या अंगाला लावला आणि बाबांच्या ह्या प्रसादाने त्याचा कुष्ठरोग कायमचा निघून गेला. गंगा भारती असं त्या गोसावीचं नाव आहे. चला 14व्या अध्यायामध्ये हे सर्व भक्तगण त्या ओंकारेश्वरला दर्शनासाठी गेले. बाबांचा आग्रह नसताना सुद्धा बाबांना घेऊन गेले आणि नर्मदा मैयेमध्ये अलीकडच्या तटावरून पलीकडच्या तटावर जाण्यासाठी नावेत बसले आणि बाबा त्यांच्या संग बसलेले असताना मध्यभागावर नाव गेली नर्मदा मैयेत आणि नर्मदा मैयेचं पाणी त्या नावेमध्ये शिरू लागलं खूप जास्त प्रमाणात आणि नाव आता बुडेल. बाबांनी डोळे झाकले, बाकी सगळे घाबरू लागले. आता हे प्रसंग फार मोठे मोठे आहेत, पण आपल्याला आपल्या वेळेत उरकायचे आणि 21 अध्याय पूर्ण उरकायचे. आणि बाबांनी काय केलं, नर्मदा मैयेची प्रार्थना केली. नर्मदा मैया प्रगट झाली. तिने त्या नावेला हात लावला खालून, जिथून नाव फुटलेली होती त्या नावेला, आणि काठावर आणून बाबांना नमस्कार करून ती नर्मदा मैया तिथून अदृश्य झाली. हा 14व्या अध्यायातला प्रसंग आहे. चला 15व्या अध्यायामध्ये बाबांनी लोकमान्य टिळकांवर कृपा केली. कारण लोकमान्य टिळकांना ज्या ठिकाणी भाषण करायचं होतं त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी सांगितलं की गजानन महाराजांनाही बोलवा. आणि बाबा तिथं गेले
बाबांनी सर्व समाजावर कृपादृष्टी करून, लोकमान्य टिळकावर कृपा करून, लोकमान्य टिळकांकडून त्या मंडाल्याच्या त्या तुरुंगामध्ये गीता रहस्यासारखा ग्रंथ टिळकांकडून करून घेतला. ही बाबांची कृपा आणि टिळकांचाही बाबांवर फार विश्वास आणि फार आदर करायचे बाबांचा लोकमान्य टिळक. असा बाबांचा तो चमत्कार 15व्या अध्यायामध्ये. 16व्या अध्यायामध्ये बाबांनी कौरव पुत्र त्र्यंबकाचे कांदा भाकरीचं जेवण, जसं भगवंताने दुर्योधनाचं पंचपक्वान्न डावललं आणि विदुर काकांचे सुकामेवा खाण्यासाठी भगवंत भुकेलेले होते, त्याप्रमाणे बाबांना अनेक प्रकारचे पंचपक्वान्न मिळत असताना सुद्धाच त्यांचा एक कवरपुत्र त्र्यंबक नावाचा त्याच्यासाठी कांदा भाकर त्यांनी प्रेमाने आणली होती. ती प्रेमाने आणलेली कांदा भाकर मात्र बाबांनी अतिशय प्रेमाने आणि आनंदाने स्वीकार केला त्या भाकरीचा. असा 16व्या अध्यायाचा हा वृत्तांत. 17व्या अध्यायामध्ये बाबा एकदा अमरावतीला निघाले शेगाववरून आणि स्टेशनवर गेले. आता बाबा दिगंबर अवस्थेत आणि महिलांच्या डब्यात शिरले असताना त्या स्टेशन मास्तरनी बाबाला खाली उतरवलं. खाली उतरवलं, काही केल्या, गाडी चालू व्हायला, रेल्वे काही केल्या, पुढे जायला सर्वांनी प्रयत्न केला. शेवटी बाबांनीच सांगितलं की आता ही मी बोलल्याशिवाय ही गाडी काही पुढे जाणार नाही. शेवटी बाबांची माफी मागितली, गाडी सुरू झाली आणि पुढे निघून गेली. हा सर्व प्रकार, हा सर्व चमत्कार 17व्या अध्यायामध्ये आपल्याला दिसतो. आणि 18व्या अध्यायामध्ये या पंढरीमध्ये त्या बापू काळे नावाचा बाबांचा भक्त होता आणि त्याचं काही पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं दर्शन झालं नाही, म्हणून गजानन महाराजांना विनंती करू लागला. तर गजानन महाराजांनी स्वतःच पांडुरंग स्वरूपामध्ये त्या बापू काळेला दर्शन दिलेलं आहे. कुठं? शेगावामध्ये. पांडुरंगाचं दर्शन झालं नाही म्हणून तो दुःखी मन झाला होता आणि अशा अवस्थेमध्ये बाबांनी त्याला पांडुरंगाचं रूपात दर्शन दिलं. हे 18व्या अध्यायामध्ये आहे. आणि 19व्या अध्यायामध्ये मात्र त्या विठ्ठल भक्तीची ती पांडुरंगाची बापू काळ्याला दर्शन दिलं हे कळालं आणि हरिपाटलांना सुद्धा असं वाटलं की मला विठ्ठल भेटला पाहिजे, म्हणून दुसऱ्यांदा पुन्हा हरिपाटलांना सुद्धा बाबांनी 19व्या अध्यायामध्ये हरिपाटलांना सुद्धा पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये दर्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर बाबांनी तिथं समाधी घेतली. शेवट हरिपाटलांना दर्शन देऊन बाबांनी समाधी घेतली आणि समाधी घेतल्यानंतर सुद्धा हा जो हरी पाटील लक्ष्मण हरी चांजळ हा जो होता हा बोरी बंधारास राहायचा आणि तिथं परमहंस रूपाने बाबांनी त्याला भेट दिली. 20व्या अध्यायामध्ये आणि 21व्या अध्यायामध्ये बाबांनी गोसाव्याच्या रूपात रामचंद्र पाटलास दर्शन देऊन रामचंद्र पाटला सुद्धा मुक्तीचा मार्ग मोकळा करून दिला. असं 21 अध्यायाचा जो सार आहे तो आपण आता बघितला. आता बाबांचं जे प्रगट स्थान आहे किंवा प्रगट वेळ आहे ती आपण बघितली की बाबा त्या रामदासाच्या घरी, पातुरकरांच्या घरी बाबा कधी प्रगट झाले, काय प्रगट झाले ते आपण बघितलं. परंतु आता बाबांचा प्रयाण काळ तोही आपल्याला बघायचा की माघ वद्य सप्तमीला बाबांचं प्राकट्य झालं आणि बाबांचा समाधी काळ हा 1832 साली भाद्रपद शुद्ध पंचमीला बाबांनी आपला स्वतःचा प्राण हा ब्रह्मांडामध्ये विलीन करून स्वतः बाबा आजही तिथं संजीवन समाधी स्वरूपात आहेत. शके 1832 साधारण नाम संवत्सरास भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवार प्रहर दिवस आला. या गुरुवारीच बाबांनी आपला प्राणरोधीला शब्द केला. जय जय गजानन ऐसा भला सच्चिदानंदे लीन झाला शेगावा माझारी. बाबा 1832 साली भाद्रपद शुद्ध पंचमीला गुरुवारी बाबांनी समाधीस्थ झाले आणि आजही त्या समाधीस्थ अवस्थेत असलेले बाबा आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहत नाहीत. आपली फक्त तेवढी श्रद्धा पाहिजे. तेवढ्या श्रद्धेने जर आपण बाबांच्या दर्शनासाठी गेलो तर आजही बाबा आपल्याला
आपल्या मनाचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी बाबा सज्ज आहेत, एवढं मी तुम्हाला निश्चयाने सांगू शकतो. आणि दासगणू महाराजांनी बाबांचं चरित्र अलौकिक असं लिहून ठेवलेलं आहे. दासगणू महाराज म्हणतात, बाबांचा अधिकार काय आहे? संत चुडामणी स्वामी गजानन तयाचे महिमान ऐका. आता दासगणू महाराज म्हणतात, संत चुडामणी आहे स्वामी गजानन महाराज, त्यांचं महिमान तुम्ही आता ऐका. योग योगेश्वर हाची एक जाना, शेगाव विचाराना गजानन. मग ते शेगावचे जे गजानन महाराज आहेत, तर योगी योगेश्वर आहे. तयाची या पायी ठेवा आता सीर, जरी व्हाल पार भवाब्दीस. बाबांच्या चरणावर जर तुम्ही शिर ठेवलं तर तुम्ही या भवाब्दीमधून उताराही झाल्याशिवाय, पार झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटच्या चरणात दासगणू महाराज म्हणतात की, गणुदास म्हणे आली ही पर्वणी आणि घ्यावी ती साधोनी. प्रयत्नाने इथं बाबांच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी आम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि प्रयत्नपूर्वक महाराज म्हणतात, दासगणू महाराज म्हणतात, बाबांच्या चरणावर नतमस्तक व्हा. आणि जो नतमस्तक होईल त्याच्यावर बाबांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे. आणि अशा बाबांच्या चरणावर मी नतमस्तक होतो आणि बाबांच्या चरणावर नतमस्तक होत एकच प्रार्थना करतो की माझ्या सर्व श्रोतृ वर्गांना सद्बुद्धी प्राप्त होऊन माझ्या सर्व श्रोत्यांना तुमच्या भक्तीची ओढ लागली. एवढीच बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत सुंदर श्री गुरुदेव दत्त. विठ्ठला 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 विठ्ठला.